तर आता मानहानीच्या खटल्यामध्ये 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या पाठीशी असल्याचं सांगत केंद्र सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती। मात्र काही काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी आणि वीर सावरकर यांची तुलना ही केलेली असून यावरून सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावण्यात आले। राहुल गांधींना न्यायालयानं माफी मागण्याचा पर्याय दिला होता, मात्र माफी मागायला ते काही सावरकर नाहीत असं वक्तव्य काही काँग्रेस नेत्यांनी केली आहे आणि त्यावर सामनामधून हल्लाबोल करण्यात आलाय। काँग्रेस नेत्यांनी असे अकलेचे तारे तोडू नयेत, गांधी भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये असे खडेबोल सामनातील अग्रलेखामधून काँग्रेस नेत्यांना सुनावण्यात आले। आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे मालेगावामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू झालेले आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावामध्ये सभा होती आणि या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। तर सभेची महाराजा सयाजी गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर ही तयारी सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दादा भुसे यांनी दिलेल्या आव्हानानंतर संजय राऊत 2 दिवसांपासून मालेगावात तळ ठोकून आहेत। सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलेलं असून 1 लाखांहून अधिक लोकांच्या बसण्याची क्षमता या ठिकाणी करण्यात आली आहे। तर रविवारी होत असलेल्या या सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसली आहे।